तर काय आपण गाडीमध्ये आलेलो आहे. पप्पा नाही आहेत आता सध्या इथं आणि मला पप्पा गाडी देत नाही ती. गाडी बंद पडली. हाय गाईज, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. तर हा ब्लॉग सुरू होते रात्रीचे 11:30 वाजता. तर सध्याचा सीन असा आहे की पप्पा चंदीगडला जाणार आहेत. आमचे रिलेटिव्ह आहे, त्यांचं काहीतरी ॲक्सिडेंट झाला. तर आता मी त्यांना सोडा चालत. त्यांच्या तर ट्रेन आहे सांगलीला आणि आज मला सकाळीच ब्लॉग करायचा होता, पण काय झालं की माझा डोकं खूप दुखालतं आणि मी तसं आज दिवसभर आजारीच होतो. मग डॉक्टरकडे जाऊन आलो, इंजेक्शन दिले, गोळ्या खाल्लो आता. सो हां, आता थोडे बेटर फील व्हायले सकाळपेक्षा. तर काही निघायची वेळ झालेली आहे आता. आई आलो, जाऊन येतो. हां, दुपार रडलीस बघ की तर कुछ भी आहे. सो ठीक आहे, पप्पा आता चालल्यात. डायरेक्ट आता 15 दिवसांनी येणार आहेत माहिती आहे का. पावणे 12 वाजले. अरे परत रडले. तर काय आम्ही निघालो आहे आणि माझ्यासोबत आहेत पवन काका. पवन काका जे आहेत ते पप्पांचे फ्रेंड आहेत. या साईडला पप्पा बसलेत आणि सध्या आम्ही निघालो आहे सांगलीला. तसं तुम्हाला माहिती आहे का, आज मी आंघोळ बी केली नाही. आज डोकं एवढं दुखालतं म्हणजे पूर्ण बॉडी दुखाली माझी. आंघोळ पण केलं नाही, काहीच नाही केलं. आज डायरेक्ट उद्याच आंघोळ करणार. मी आंघोळ केलो आता. पप्पा आंघोळ केलं. काय तुम्ही आता केलाय आंघोळ? होय, परत उद्या सोमवार रात्रीपर्यंत आंघोळ करायला मिळणार नाही मला. तर इथनं म्हणजे सांगलीमधून चंदीगडला जायला 36 तास लागतात, 36 आवर्स. आता आज आहे संडे. पप्पा पोचणार मंडे रात्री. होय ना हो? हां, मंडे रात्री पोचणार. तर काही सांगलीच्या रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे. अर्धा तास लागला आम्हाला पोचायला. इथं सध्या पार्किंगचं बिल चालू आहे. सो गाईज, पप्पांची ट्रेन आलेली आहे. चला, ओके. हॅपी जर्नी आली मॅडा. सो गाईज, पप्पा गेलेत. AC 2 टायरचं त्यांचा हे होता A1चा. तर आम्ही पण आता निघालोय. हाय गाईज, दिस इज अनदर डे. आणि काल रात्री मी 4 वाजता आलो आणि 10:30 वाजता उठलो सकाळी. अजून आंघोळ केली नाही कारण मला हेअर कटला जायचं आहे. तर काय प्लॅन म्हणजे थोडा चेंज झाला आहे. मी हेअर कटला चाललेलो तोपर्यंत आई म्हणली की जेवायला बस म्हणून. सो आता मी हेअर कटला जाणार आहे 4 वाजता. तर काय तसं गाडीला कवर घालायचं आहे. काल लेट झालं तर मग मी गाडीला कवर नव्हतं घातलं. सो गाईज, फायनली गाडीला कवर घालून झालेलं आहे. तर काय माझं अजून खूप सारं काम पेंडिंग आहे. म्हणजे माझं कॉलेजवर भरपूर पेंडिंग आहे. उद्या आमचं एक्सटर्नल आहे. सो मी उद्या परत हॉस्टेलला जाणार आहे, कॉलेजला जावं लागणार आहे. एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे उद्या. आणि ते सोडून प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्सचे वर्क राहिले, जसं की कॉन्फरन्सला अप्लाय करायचा आहे, रिसर्च पेपर अजून व्यवस्थित करायचा आहे. खूप काही चेंजेस सांगितले आहेत. ते सोडून माझं एडिटिंगचं पण अजून काम बाकी आहे. सो एवढं सगळं काम माझं बाकी असून मी आता तेच करणार आहे. आता वाजलेत 4:40 आणि मी चाललो आहे हेअर कटसाठी. तर हेअर कट करून झालेलं आहे. आल्यावर आंघोळ पण केलो आणि आपण थोड्याच वेळात आता 4 व्हीलर मारायला जायचं आहे. तर काय आपण गाडीमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे की पप्पा नाही आहेत आता सध्या इथं आणि मला पप्पा गाडी देत नाही. ती गाडी बंद पडली. बस. आता मी काय म्हणालतो, तुम्हाला माहिती आहे की पप्पा काल रात्री गावाला गेलेत आणि मला पप्पा कधी गाडी देत नाहीत. मला गाडी येते, लायसन पण आहे, पण मला पप्पा देत नाहीत गाडी. मग तसं आम्हाला उजेडातच जायचं होतं 5 वाजता, पण थोडं लेट झालं मला. सो आता मी चाललो आहे गाडीची फेरी मारायला. लई लांब नाही जाणार, वाटलंच 10च्या स्पीडनं गाडी मारणार, एकदम हळू मारणार. गाडी कुठं ठोकणार नाही. जर ठोकली तर मग पप्पा मला गेलोच मी कामातनं. जास्त लांब नाही जाणार. इथं खाली एक मंदिर आहे, मंदिरपर्यंत जाणार आणि परत येणार. तर काय माझ्यासोबत हर्षद पण आहे.
आणि खरं सांगतो माझ्यापेक्षा चांगली गाडी तर ह्योच मारायला आहे. तसं ह्यो आता ड्रायव्हिंग शिकायलाय. सरांचं एक सर आहे, कुठलं सर आहे, प्रमोद सर म्हणून आहे, त्यांच्या इथं हा ड्रायव्हिंग क्लास लावलाय. किती दिवस झालं? 2 दिवस झालं. तसं ह्याला अगोदरपासून गाडी येत्या, पण ते ह्यांच्या पप्पाने असं म्हणजे असू दे म्हणले, गाडी येत्या जरा तिकडे परत एकदा क्लास लाव, एकदा गाडी पूर्ण शिक, मग आपण लायसन काढूया. सो गाडी तर ठीकठाक नाही, लई भारी मारायला आहे. तर काय जेवण करून झालेलं आहे आणि आम्ही आता सध्या मार्टला चाललोय, विशाल मेगा मार्टला, कारण थोडे कपडे पाहायला आहेत. तर काय आम्ही शॉर्ट्स घ्यायला आलोय आणि इथं बघा एवढे सारे शॉर्ट्स आहेत इथं, आणि सध्या आम्ही ब्लॅक मध्ये बघालोय. तर काय इथं शूज पण 1 नंबर शूज आहेत. सध्या बजेट टाईट आहे माझं, की नाही तर मी आत्ताच घेतला असता शूज. तर काय घरी आलेलो आहे आणि बघा आईनं आज काय केल्या मिल्कशेक. भाई साहब काय बंद कर. मिल्कशेक, सॉरी कुठला बोल कुठला बघून पण विसरलाय. मँगो शेक आहे, मँगो शेक. वाव नशीब. मँगो शेक आहे. अहो ते जल्दी मी थोडासा मिस्टेक होत आहे, आप समजलो अभि. तर काय आता मी आणि हर्षद बाहेर वॉकिंगला गेलेलो. जेव्हा आमचं जेवण करून होते ना, त्यावेळी आम्ही बाहेर वॉकिंगला जातोय आणि सध्या आता मला कपडे भरायचे आहेत. हे मी इथे सगळे कपडे काढून ठेवले, कारण उद्या सकाळी मला 6ची बस आहे. उद्या सकाळी मला कराडला जायचं आहे परत. तर हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. हा ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.